हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 1. येरवी तरी अज्ञाना, जै ज्ञानाची नसे क्षोभना, तै तरी काना खालीच दडे. अर्थात, तसे पाहिले असता अज्ञानाला ज्ञानाची जोड मुळीच नसते, तरीही ते कानाखाली लपलेले असते. भाग 1. या अध्यायात माऊलींनी अज्ञानाचे सविस्तर निरूपण केले आहे. याला तसेच कारण आहे. ज्ञानापेक्षा अज्ञान जास्त सविस्तर समजावून सांगावे लागते. कारण अज्ञान असे काहीही प्रत्यक्ष अस्तित्वात नसताना बहुतांशी लोक अज्ञानालाच चिकटून बसतात आणि त्यातच जगतात. अशाच लोकांची संख्या जास्त आहे. असे लोक जीवन न जगता आयुष्य जगतात. कारण जे नाही त्यात जगताना स्वाभाविकच जिणे भ्रामक जगले जाते. हे असे अज्ञानामुळे होते. यामुळे लोकांना जर अज्ञान भ्रामक आहे असे पटवून दिले तर ते त्यामधून बाहेर होतील आणि ज्ञानमार्गाला लागतील. माऊली अध्यायाच्या सुरुवातीलाच सांगतात की अज्ञानाला ज्ञानाची जोड मुळीच नसते. क्षोभना असा शब्द त्यांनी योजला आहे. ज्ञान अज्ञानाला मुळीच थारा देत नाही. अज्ञान असे काहीही अस्तित्वात नसते. अज्ञान केवळ भ्रामकपणे निर्माण झाल्याचा आभास आहे. तथापि लोक बुजगावण्याला बोलतात. रात्रीच्या वेळी एखादे झुडूप तेथे चोर उभा आहे असा भास निर्माण करते. दोरी साप आहे असा आभास निर्माण करते. मनातील भीती भूत दिसल्याचा भ्रम निर्माण करते आणि हे असे भ्रामकपणे पाहणारा त्याला घाबरतो. जेव्हा तेथे उजेड होतो तेव्हा सत्य गोष्ट लक्षात येते आणि घाबरणाऱ्याला त्यालाच हसू येते. येथे अज्ञान हा शब्द पाहण्यासारखा आहे. अज्ञान या शब्दात ज्ञान हा शब्द सामावलेला आहे. जणू काही अज्ञान या शब्दाने ज्ञान हा शब्द झाकोळून घेतला आहे. स्वतःत सामावून घेतला आहे, गिळून टाकला आहे. यामुळे अज्ञानाच्या पांघरुणाखाली ज्ञान झाकोळले जाते. म्हणजेच ज्ञानाचा अभाव होतो आणि तेथे अज्ञानाचे भूत निर्माण होते. अज्ञानाचा आभास निर्माण होतो. हे कसे होते ते मोठे पाहण्यासारखे आहे. मूलतः अज्ञान अस्तित्वात नसते. जे काही असते ते फक्त ज्ञान असते किंवा ज्ञान नसते. तथापि कदापिही अज्ञान असे काहीही नसते. उदाहरणार्थ, 1. मला संगणक वापरता येत नव्हता. जोपर्यंत मला संगणक चालवायची गरज नव्हती तोपर्यंत मला संगणक वापरता येत नाही हे माझ्यासाठी अज्ञान नव्हते. तथापि जेव्हा मला माझ्या लिखाणासाठी संगणक वापरणे आवश्यक वाटू लागले तेव्हा मला संगणक वापरता येत नाही हे मला माझे अज्ञान वाटू लागले. याचा अर्थ गरजेनुसार ज्ञानाचा अभाव निर्माण होतो आणि मग त्याचे अज्ञान वाटू लागते. मूलतः एकतर ज्ञान असते किंवा ज्ञान नसते. तथापि अज्ञान असे काही नसते, परंतु गरज अज्ञानाचा आभास निर्माण करते. 2. मला विमान चालवता येत नाही. या जन्मी मी कधीही विमान चालवणे शक्य नाही. यामुळे मला विमान चालविता येत नाही हे मला कधीही अज्ञान आहे असे वाटणार नाही. याचा अर्थ जी गोष्ट आपल्या आयुष्यात कधीही डोकावत नाही, ज्याचे ज्ञान आपल्या आयुष्यात आपल्याला कधीही घ्यावे लागणार नाही,
त्याचे अज्ञान कधीही निर्माण होत नाही. 3. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, परंतु काही वर्षे मी इलेक्ट्रिकचा व्यवसाय केला. मला इलेक्ट्रिकचे ज्ञान असण्याचा प्रश्नच नव्हता, म्हणून मी इलेक्ट्रिशियन्स नेमले. ते टेक्निकल कामे करत असत. तथापि मला कधीही मी इलेक्ट्रिकच्या कामात अज्ञानी आहे असे वाटले नाही. याचा अर्थ आपले काम इतरांच्या ज्ञानाने होत असेल तर आपल्याला ज्ञान नसूनही आपल्याला अज्ञान निर्माण होत नाही, कारण गरज असूनही आवश्यकता नसते. 4. आजही भारतात आणि जगात अशी कितीतरी माणसे आहेत की ज्यांना या अत्याधुनिक जीवनाचा, जगताचा, ज्ञानाचा पत्ताही नाही. तरीही ते या अत्याधुनिक जीवन जगणाऱ्यांच्या इतकेच, किंबहुना जरा जास्तच आनंदात जगत आहेत. याचा अर्थ ज्ञानाच्या पलीकडे जगणाऱ्यांना अज्ञानाचा स्पर्शही होणे शक्य नाही. ते ज्ञान आणि अज्ञान अशा दोहोच्याही पलीकडे आहेत. या सर्वांचा निष्कर्ष असा आहे की ज्ञान आहे असे जोपर्यंत माहीत नसते तोपर्यंत अज्ञानाचा पत्ता नसतो. ज्ञानाची जाण आणि गरज अज्ञानाला जन्म देते. ज्ञानाचा अभाव अज्ञान निर्माण करतो, हा भ्रामकपणा असतो. ज्ञान प्राप्त झाले की अज्ञानाचा आभास नष्ट होतो. अशा प्रकारे ज्ञान मूलभूत आहे. अज्ञानाला स्वतंत्र अस्तित्व नाही. यास्तव माऊली म्हणतात की ज्ञान अज्ञानाला थारा देत नाही, अज्ञानाला ज्ञानाची जोड मुळीच नसते. असे असूनही अज्ञान ज्ञानाला झाकोळून घेते. यामुळे मूर्ख भोगितो राजवैभवा, पंडित फिरत भिकारी अशी अवस्था आहे. ज्ञान नसलेला जाहिरात आणि भपकारा करून, ज्ञानाचा आभास निर्माण करून ज्ञान असलेल्यावर कुरघोडी करतो. यालाच माऊलींनी अज्ञान कानाखाली लपलेले असते असे म्हटले आहे. यामुळे अनेक वेळा अज्ञानालाच ज्ञान असे समजले जाते. नक्कल अस्सल म्हणून मान्यता पावते. बकरीच्या आवाजाची नक्कल ऐकून ऐकून लोक प्रत्यक्ष बकरीचा आवाज नकली आहे असे समजू लागतात. सतत केशरी रंग घालून केलेली जिलबी खाणारा अस्सल केशर घालून केलेल्या जिलबीला नकली म्हणतो. हिऱ्याची पारख नसल्यामुळे कोणत्याही चकाकणाऱ्या वस्तूला हिरा असे मानून मिरवण्यात येते. या विषयाशी अप्रत्यक्ष संबंध असलेले लिहितो की यामुळे इतर ठिकाणी विकृती निर्माण होते, कारण आपण नेमके काय करत आहोत याचा पोच येत नाही. उदाहरणार्थ, नवीन पॅन्ट आणायची आणि ती गुडघ्यावर थोडी चीर असल्यासारखी फाडायची. मागील बाजूला चौकोनी तुकडा कापायचा आणि तेथे एका निराळ्या कापडाचे ठिगळ जोडायचे. लय भारी दिसते म्हणे. पूर्ण भिकारी असलेला फाटका कपडा घालतो, जरा कमी भिकारी असलेला त्याला ठिगळ जोडतो आणि श्रीमंत असलेला हे सर्व मुद्दाम फॅशन म्हणून करतो. डुक्कर चिखलात लोळते हे आपण समजू शकतो, परंतु जर माणूस असे काही करू लागला तर त्याला काय म्हणायचे की दोघांचेही हे प्रारब्ध समजायचे. अज्ञान ज्ञान म्हणून मिरवण्यामधून ही अशी विकृती निर्माण होते. अशी ही विकृती अतिशय दुर्मिळ अशा मानवी जीवनाचा विचका करते. जेथे योगेश्वराचा अंश म्हणून जगायचे, वैश्विक आनंद घ्यायचा, कैवल्यात जीवन जगायचे, तेथे विपरीत बुद्धी होते आणि आयुष्यात दुःख आणि फक्त दुःख वाट्याला येते. हेही तितकेच विस्मयकारक आहे की अज्ञानाला ज्ञानाचा पाया असावा लागतो. एरवी अज्ञान निर्माण होऊ शकत नाही, टिकू शकत नाही. अस्सल असावे लागते, एरवी नक्कल करता येत नाही.
बकरीचा आवाज मुळात असावा लागतो, एरवी बकरीच्या आवाजाची नक्कल करता येत नाही. असली केशर असावे लागते, म्हणजे केशराचा रंग खपतो. असली हिरा असावा लागतो, म्हणजे नकली हिरा मिरविता येतो. हे असे जरी असले तरी एक दिवस त्या अज्ञानामधील सौख्य नष्ट होते आणि जेव्हा व्यवहारामध्ये अज्ञानामुळे दुःख, कष्ट, त्रास, पीडा होऊ लागते, तेव्हा ज्ञानाचा शोध घेतला जातो, घ्यावा लागतो. एरवी प्रशांतता, आनंद, कैवल्य मिळणे शक्य होत नाही. शेवटी नकली ते नकली असते आणि अस्सल ते अस्सल असते. अध्यात्मात आत्मपरब्रह्म हेच एकमेव ज्ञान आहे आणि येथे याशिवाय अन्य कशालाही थारा नाही. यामुळे येथे मूलतः अज्ञान असे काहीही नाही. आत्मपरब्रह्मांडात फक्त परम ऊर्जा आहे, परम चैतन्य आहे, त्याचा परमप्रकाश आहे आणि फक्त हेच आहे. येथे अन्य काहीही नाही. विश्वासह विश्वात जे काही आहे ती त्या एकमेव परमचैतन्याची अभिव्यक्ती आहे. त्यात वैविध्य आहे, वैचित्र्य आहे, विभिन्न गुण आहेत, निरनिराळे आकार विकार आहेत, त्यांची निरनिराळी उपयुक्तता आहे. या आणि अशामुळे आपण त्यांना भिन्न भिन्न नावे दिली आहेत. ती नावे आपल्या व्यवहारासाठी उपयुक्त आहेत, इतकाच त्यांचा उपयोग आहे. याचा अर्थ त्यात मूलभूत फरक आहे असे नाही. आत्मपरब्रह्म केवळ ऊर्जामय, त्यामुळे प्रकाशमय आणि ज्ञानमय आहे. आत्मपरब्रह्म केवळ ऊर्जामय आहे. आधुनिक शास्त्रज्ञ याला इलेक्ट्रॉन असे म्हणतात. आत्मपरब्रह्म आदी अनादी आहे. आत्मपरब्रह्माच्या आधी येथे अन्य काहीही नसल्यामुळे ऊर्जा परम आहे. ती निर्माण झालेली नाही, ती मूलभूत आहेच. येथे सर्व ऊर्जेची अभिव्यक्ती आहे, विस्तार आहे, लीला आहे. कारण येथे जे काही निर्माण झाले आहे ते परम ऊर्जेमधून निर्माण झाले आहे. येथील चराचरात ऊर्जा भरलेली आहे, व्यापलेली आहे. याच ऊर्जेमुळे ते निर्माण टिकून असते आणि त्याचा यथाकाळ संपल्यावर ते त्या परम ऊर्जेतच लय होते. यालाच अध्यात्मात उत्पत्ती, स्थिती, लय असे म्हणतात. ऊर्जा परम मूलभूत असल्यामुळे ती स्वयंभू आहे. आपण ती साठवू शकतो. तिचा उपयोग अन्य कारणासाठी करू शकतो. तथापि ती जसे उत्पन्न, उत्पत्ती करू शकते, सांभाळ, स्थिती करू शकते, तसेच ती संहार, लयही करू शकते. हा पोच ती वापरणाऱ्यांनी ठेवावा लागतो. तिची साठवण, सांभाळ सृजनासाठीच होईल याची काळजी घ्यावी लागते. राक्षस सर्व काळी सर्व देशी असतात आणि आहेत. त्यांचा निःपात करणे गरजेचे असते. यासाठीच भगवंत श्रींनी गीता सांगितली आहे. तिचा अभ्यास सर्व काळी सर्व देशी होणे आवश्यक आहे. आत्मपरब्रह्म केवळ ऊर्जामय असल्यामुळे ते प्रकाशमय आहे. तथापि ब्रह्मांडात विश्वे निर्माण झाल्यावर येथे ग्रह, गोल, तारे आपल्या निर्माणाला आकृष्ट होऊन त्याला केंद्रबिंदू करून आपल्या निर्माणासभोवती, आत्मपरब्रह्मासभोवती आणि याचबरोबर स्वतःसभोवती गोलाकार, वर्तुळाकार फेरे घेऊ लागले. यामुळे त्यांचा आकार वर्तुळाकार झाला. यामुळे एक विस्मयकारक घडले की फेरे घेताना जो भाग निर्माणासमोर असतो त्यावरच फक्त प्रकाश असतो. अन्य भागी त्यावेळी प्रकाशाचा अभाव असतो. या प्रकाशाच्या अभावाला आपण काळोख असे नाव दिले. वस्तुतः काळोख प्रत्यक्षात नसतो, त्याचा केवळ आभास तयार होतो.
जेव्हा तो काळोखाचा भाग फिरत फिरत निर्माणासमोर येतो तेव्हा तेथे प्रकाश असतो. यामुळे आपण मूलतः अस्तित्वात असलेला प्रकाश साठवू शकतो आणि काळोखात प्रकाशाचा झोत टाकू शकतो. परंतु आपण मूलतः अस्तित्वात नसलेला काळोख साठवू शकत नाही आणि प्रकाशात काळोखाचा झोत टाकू शकत नाही. प्रकाश सत्य आहे, काळोख त्याचा अभाव आहे. आत्मपरब्रह्म केवळ ऊर्जामय आहे, त्यामुळे ते प्रकाशमय आणि ज्ञानमय आहे. ते ज्ञानमय आहे कारण ते स्वयंभू आहे. त्याच्या निर्माणाचा कारभार त्याच्याकडून स्वयंभूपणे सुरू असतो. इतकेच काय तर त्याने विश्वाची घडी सुनियोजित करून अनंत काळ आपोआप सुरू राहील अशी व्यवस्था केलेली आहे. यात काही कारणाने जर बिघाड झाला तर त्यात सुधारणा करायची व्यवस्थाही त्याने अगोदरच लावून दिलेली आहे. यामुळे आत्मपरब्रह्माच्या जाणीवेला ज्ञान असे म्हणतात. ते त्या परमेचे ज्ञान असल्यामुळे ते ज्ञान परम आहे. ते परमचे ज्ञान असल्यामुळे त्याला आत्मज्ञान असे म्हणतात. तथापि याची जाण जर नसेल तर त्याला अज्ञान असे म्हटले जाते. काहीतरी व्यावहारिक संज्ञा द्यायची म्हणून दिली आहे. ज्ञानाला परम म्हटले, आत्मज्ञान असे म्हटले म्हणून त्याच्या अभावाला, अज्ञानाला भौतिक ज्ञान असे म्हटले जाते. कारण ज्ञानाचा अभाव भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेमुळे होतो. भौतिकात गुंतल्यामुळे स्वस्वरूपाची, आत्म्याची जाण त्याखाली झाकोळली जाते. यामुळे ज्ञानाचा अभाव होतो. याचा अर्थ वास्तवात येथे अज्ञान असे काहीही अस्तित्वात नाही. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान आहे. ज्ञानप्राप्ती झाली की अज्ञान नष्ट होते, लुप्त होते. माऊली म्हणतात की तथापि ते लुप्त होऊन तेथेच ज्ञानाखाली दडी मारून बसते. जसे प्रकाशाच्या खाली काळोख दडी मारून बसतो आणि प्रकाशाचा अभाव झाला की लगेच पुढे येतो आणि पसरतो, तसेच अज्ञान ज्ञानाखाली दडी मारून बसलेले असते. यामुळे आपण जरा जरी ज्ञानापासून डळलो तरी लगेच अज्ञानाचा कली आपला ताबा घेतो. आपण अयोगिक वर्तन करू लागतो आणि आपल्या जीवनाचे तारू भरकटते. परंतु निराश होऊ नये. सतत लक्षात ठेवावे की अज्ञान भासमान आहे, ज्ञान सत्य आहे. केवळ ज्ञानाचा अभाव झाल्यामुळे तात्पुरते अज्ञान डोके वर काढते. त्याच्या पारिपत्यासाठी अध्यात्म, सत्संग, योगाचरण करावे आणि योग्य योगगुरूच्या पावन सान्निध्यात आत्मभान आणून आत्मज्ञान प्राप्त करावे. या योगे तेथून अज्ञान गायब होते. तथापि माऊलींचा या ओवीतील इशारा सतत लक्षात घ्यावा की या ज्ञानाच्या खाली तेथेच ते पारिपत्य केलेले, गायब झालेले अज्ञान दडी मारून ठाण मांडून बसलेले आहे. यास्तव कदापिही ज्ञानाची कास सोडू नये, भौतिकाला भुलू नये, भौतिकाच्या मायेत गुंतू नये. अत्युच्च शिखरावर विराजित झाल्यावर जर सतत भान ठेवले की खाली खोल खोल दरी आहे, म्हणजे कडेलोट होण्याचा धोका नसतो. याचप्रमाणे ज्ञानाच्या खाली अज्ञान झाकलेले आहे याचे सतत भान असले की कदापिही ज्ञानापासून ढळणे होत नाही. हरिओम.